अजून एक या पुनरुत्थानाच्या नंतर येशू ख्रिस्ताला अजून एक मोठा प्रश्न विचारण्यात येतो. आणि आज सगळ्या मानवजातीला पण तोच प्रश्न पडलेला आहे. आणि आज एक खूप सुंदर वचन, खूप चांगलं रेव्हेलेशन, खूप चांगलं प्रकाशन आपण या वचनाद्वारे ऐकणार आहोत की खरोखर परमेश्वराला आज मानवजातीकडनं काय अपेक्षा आहे, परमेश्वराची योजना काय आहे आणि परमेश्वराला मानव जातीकडून काय पाहिजे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आज मानव जातीकडनं परमेश्वराची काय अपेक्षा आहे, आज या वचनामधनं आपण ऐकणार आहोत. आणि आपण पुन्हा एकदा मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 22व्या अध्यायाचं 34 ते 40 वचन वाचूया. सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा प्रश्न. त्याने सदुकी यास कुंठित केले असे ऐकून परुषी एकत्र जमले. आता सदुकी लोकांशी परमेश्वर निपटला. आता कोण एकत्र आलं? परुषी एकत्र आले. आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, गुरुजी नियमशास्त्रातली कुठली आज्ञा मोठी आहे? आता हे परुषी येशू ख्रिस्ताकडे येतात आणि त्याला पुन्हा एकदा एक प्रश्न विचारतात की नियमशास्त्रातली कुठली आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक ही आज्ञा आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीती कर. या दोन्ही आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टशास्त्र हे अवलंबून आहे. तर जसं आपण बघितलं की शास्त्री परुषी सदुकी येऊन येशू ख्रिस्ताची परीक्षा घेत आहे आणि येशू ख्रिस्त त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहे. आणि आता सदुक्यांचा प्रश्न पुनरुत्थानाविषयी संपला नाही तोपर्यंत आता शास्त्री परुषी एकत्र झालेले आहेत. आणि प्रियांनो, ते येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारतात की म्हणजे हे जे सदुकी कुंठित केले म्हणजे त्यांचा एक प्रकारे अपमान झाला. त्यांना त्यांच्याच प्रश्नामध्ये पकडलं गेलं. आणि जेव्हा ते ऐकून परुषी एकत्र झाले आणि मग येशू ख्रिस्तानी त्यांच्याबरोबर काय संभाषण केलं आणि त्यांना काय सांगितलं याविषयी आपण बघणार आहोत. आणि हा जो प्रश्न आहे प्रियांनो, आणि येशू ख्रिस्तानी दिलेलं जे उत्तर आहे, आज या पवित्र शास्त्राचा तो गाभा आहे, या पवित्र शास्त्राचा तो अर्क आहे आणि सगळं पवित्र शास्त्र त्याविषयी सांगत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आमच्यासाठी पण हे ऐकणं आणि जाणणं जरुरी आहे की परमेश्वराची सगळ्यात मोठी आज्ञा कुठली आहे, कुठली महत्त्वाची आज्ञा आहे आणि आम्ही ती कशी पाळावी. आणि प्रियांनो, आज जेव्हा लोक आमच्या बुद्धीला आणि आमच्या ज्ञानाला चॅलेंज करतात त्यावेळेस घाबरू नका. जसं येशू ख्रिस्ताला शब्दांमध्ये पकडण्याचा खूपदा प्रयत्न झाला, पण येशू ख्रिस्ताने प्रत्येकाचं उत्तर खूप सुंदर रीतीने दिलं. आणि जसं आपण मराठीत म्हणतो, त्यांचे दात त्यांच्याच घशात टाकले, त्याप्रमाणे परमेश्वराने सुद्धा आम्हाला सुद्धा बुद्धी आणि ज्ञान दिलेलं आहे. लोककृत शुभवर्तमानाच्या 21व्या अध्यायाचं 15वं वचन हे सांगतं, कारण मी तुम्हास अशी वाचा व बुद्धी देईन की ती अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे शत्रू समर्थ होणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की फक्त येशू ख्रिस्ताकडेच ज्ञान होतं आणि बुद्धी होती आणि वचनांचं एक प्रकारे समज होती असं नाही आहे प्रियांनो. ते ज्ञान, ती बुद्धी, ती समज आम्हालाही दिलेली आहे. कारण येशू ख्रिस्ताला जो आत्मा चालवत होता तो आत्मा आज आमच्याकडे पण आहे. आणि म्हणून शास्त्रात असं लिहिलेलं आहे की तुम्हास अशी वाचा, असं बोलणं, अशी बुद्धी देण्यात येईल की ती अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचा शत्रू समर्थ होणार नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान आहे तेव्हा प्रियांनो घाबरू नका. लोक जेव्हा कोंडीत पकडायचा प्रयत्न करतील तेव्हा धीराने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या जशी येशू ख्रिस्ताने दिली. आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनातनं आपल्याला अजून ही एक गोष्टसुद्धा समजली पाहिजे की जेव्हा खूप मोठा समुदाय किंवा खूप मोठा जमाव तुमच्या विरुद्ध उभा राहतो आणि तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस विचलित होऊ नका किंवा घाबरू नका. कारण परमेश्वराने तुमच्यामधल्या आत्म्याद्वारे त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देण्यासाठी ते सामर्थ्य तुमच्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणून
जेव्हा लोकांसमोर असं लिहिलेल्या वचनामध्ये सुद्धा की न्यायासनासमोर या जगातल्या न्यायाधीशांसमोर किंवा मोठ्या व्यक्तींसमोर जेव्हा तुम्हाला उभं करण्यात येईल तेव्हा घाबरू नका, कारण पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला योग्य प्रकारे उत्तरं दिली जातील आणि ती उत्तरं तुम्ही त्यांना द्या. तर याचा अर्थ असा आहे, जशी येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली, येणाऱ्या दिवसात कदाचित आमची पण होईल, पण आम्हाला धीराने परमेश्वराने जे आम्हाला सांगितलं त्याविषयी बोलायचं. आता इथे काय झालं बघूया. सदुकी कुंठित झाले, आता परुषी एकत्र झाले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारलं. तर इथे एक शास्त्री याचा अर्थ असा आहे की एक लॉयर आहे, एक व्यवस्थापक आहे आणि हा पुरुषांमधील शास्त्री आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जे ग्रेड असतील, पुरुषांमधल्या ज्या ग्रेड असतील किंवा शास्त्रांमधल्या ज्या ग्रेड असतील त्याच्यामधला हा लॉयर आहे, त्याच्यामधला हा अतिशहाणा असेल किंवा अतिज्ञानी असेल असा हा व्यक्ती आहे, ज्याला ॲक्च्युली स्क्राइब्स ऑफ फेरिसी म्हटलेलं आहे किंवा परुषातील शास्त्री असं म्हटलेलं आहे. तो येशू ख्रिस्ताकडे येतो आणि त्याची परीक्षा बघण्यासाठी विचारतो, गुरुजी, नियमशास्त्रातली कुठली आज्ञा मोठी आहे? तुम्हाला काय वाटतं की नियमशास्त्रातली कुठली आज्ञा मोठी आहे? कारण या लोकांनी बेसिकली सगळ्या आज्ञा पाळण्यासाठी देवाने त्यांना दिलेल्या होत्या, परंतु या शास्त्री पुरुषांनी काय केलं होतं, काही आज्ञा मोठ्या, काही आज्ञा छोट्या, काही आज्ञा पाळल्याच पाहिजे, काही आज्ञा नाही पाळल्या तरी चालतील, अशी कॅटेगरी केली होती. आणि म्हणून मोठ्या आणि छोट्या आज्ञांमध्ये त्या आज्ञांना त्यांनी विभाजित केलं होतं. आणि प्रियांनो, त्यांनी अशा छोट्या मोठ्या आज्ञांविषयी असं झालं होतं की तुम्हाला मी एक थोडंसं उदाहरण सांगेल की मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 23व्या अध्यायाचं 23वं वचन असं सांगतं, अहो शास्त्र्यांनो, येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, अहो शास्त्र्यांनो व पुरुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हास धिक्कार असो, कारण पुदिना, शेप व जिरे यांचा दशमांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडिल्या आहेत. या करावयाच्या होत्या तरी त्या सोडाव्यास पाहिजे होत्या असे नाही. तर आता शास्त्री पुरुषांनी काय केलं होतं, ज्या चिंटू पिंटू गोष्टी होत्या ना, जसं जिरं आहे किंवा पुदिना आहे, म्हणजे ज्या गोष्टींची जास्त किंमत नाही अशा गोष्टींमधल्या दशमांश ते देत होते, बरोबर. परंतु परमेश्वराने लोकांचा योग्य प्रकारे न्याय करण्यासाठी सांगितलं होतं, दया दाखवण्यासाठी सांगितलं होतं, देवावर विश्वास करण्याचं सांगितलं होतं. या गोष्टी त्यांनी सोडून दिल्या होत्या. म्हणजे आज्ञा त्यांच्यासाठी मोठी आज्ञा कुठली होती? दशमांश देणं. आणि दशमांशमधलं पण ते कुठला दशमांश देत होते? ज्या गोष्टींची जास्त किंमत नाही, परंतु ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या की लोकांचं योग्य प्रकारे न्याय करणं, लोकांवर दया करणं, प्रेम करणं, विश्वास करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडल्या होत्या. आणि मग येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुस्कुट गाळून काढिता व उंट गिळून टाकीता. ह्याचा अर्थ येशू ख्रिस्त म्हणतो की छोट्या छोट्या आज्ञा तुम्ही पाळता, पण ज्या मोठ्या आज्ञा तुम्हाला दिलेल्या आहेत त्या मात्र तुम्ही पाळत नाही. तर प्रियांनो, असे हे शास्त्री पुरुषी होते. हे येशू ख्रिस्ताला विचारतायत की त्याला गुरु तर म्हणतायत, त्याला रब्बी तर म्हणतायत, परंतु त्याला मानत नाहीत की तो खरा गुरु आहे, तो खरा रब्बी आहे. आणि मग विचारतात की मोठी आज्ञा काय आहे? आणि मग येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. काय सांगतो परमेश्वर? की तू आपला परमेश्वर याला पूर्ण अंतःकरणाने म्हणजे हृदयाने. प्रेम नेहमी हृदयाने होतं प्रियांनो. कारण प्रेम, जर तुम्ही म्हणता कुणावर प्रेम करता तर ते असं वरवरचं नसतं. प्रेम नेहमी अंतःकरणाने होतं, प्रेम नेहमी हृदयाने होतं. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की जेव्हा तुम्ही देवावर प्रेम कराल तेव्हा पूर्ण हृदयाने करा, पूर्ण अंतःकरणाने करा, जीवाने म्हणजे पूर्ण मतलब जो आत्मा आहे, जीव म्हणजे ज्याच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे, तुम्ही जिवंत आहात, त्या आत्म्याने, त्या
पूर्ण, म्हणजे इथे पुन्हा एकदा एक शब्द टाकलेला आहे, पूर्ण. पूर्ण अंतकरणाने. एकाच वेळी लोक दोन व्यक्तींना प्रेम करू शकत नाही असं परमेश्वराचं वचन सांगतं. एकाच वेळी दोन गोष्टींवर प्रेम करू शकत नाही, कारण आपण एकावर प्रेम करून एकाचा द्वेष करू. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुमचं पहिलं जे प्रेम आहे आणि संपूर्ण जे प्रेम आहे ते माझ्यासाठी आहे. आणि म्हणून तो म्हणतो की पूर्ण अंतकरणाने. आम्ही जे आज आमच्या प्रेमाची जी डिव्हिजन केलेली आहे ना, थोडं प्रेम आपल्या व्यक्तींना, थोडं प्रेम मित्रांना, थोडं प्रेम प्रॉपर्टीला, थोडं प्रेम काय म्हणतात संपत्तीला, पैशाला, नोकरीला, जगाला, मोबाईलला, खूप सारे आमच्या आयुष्यात प्रेमच प्रेम आहेत. आम्ही स्वतः डिवाईड झालेलो आहोत. आम्ही प्रत्येकाला थोडं 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 वाटत आहोत. परंतु परमेश्वराच्या दृष्टीने प्रेम जे संपूर्ण प्रेम आहे ते प्रेमावर जो परमेश्वराचा अधिकार आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मला थोडं प्रेम नको आहे, मला तुमचं संपूर्ण प्रेम पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा तो सांगतो पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, म्हणजे व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, जी तुमची जीवनाची शक्ती आहे त्याच्याने, आणि पूर्ण मनाने, पूर्ण विचाराने, पूर्ण बुद्धीने मला प्रेम करा. याचा अर्थ असा आहे, देवावर पूर्ण अंतकरणाने, जीवाने आणि मनाने प्रेम करणं. याचा अर्थ असा होतो की आमच्या आयुष्यात येशू ख्रिस्ताशिवाय किंवा देवाशिवाय दुसरा कुठला देव असणार नाही. जाऊन आम्ही प्रत्यक्ष पूजा करत नाही कुठल्या गोष्टीची, पण जेव्हा कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही गोष्टीला जेव्हा देवापेक्षा प्रथम स्थान दिलं जातं, देवाला डावललं जातं, आणि त्या गोष्टी किंवा त्या व्यक्तीला जेव्हा आम्ही पहिलं स्थान देतो तेव्हा आम्ही त्याची पूजा करतो. आणि परमेश्वराला त्याच्याशिवाय आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या हृदयामध्ये, मनामध्ये कुठेही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला जागा असणं म्हणजे परमेश्वराची द्वेष करण्या इतकं ते दुष्ट आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून देव जी पहिली मोठी, इथं बघा इथे काय लिहिलेलं आहे की कोणती मोठी आज्ञा आहे, तर तो म्हणाला तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. काय आहे? मोठी व पहिली. याचा अर्थ आहे प्रियांनो, जेव्हा आम्ही देवाला तसं प्रेम करत नाही तेव्हा जे काही प्रेम आम्ही करतो ते प्रेम परमेश्वर स्वीकार करत नाही. हे पण लक्षात घ्या. आम्हाला असं वाटतं की ख्रिस्ती लोकांचं जीवन असं तळ्यात मळ्यात झालेलं आहे. एक पाय तळ्यात तर एक पाय मळ्यात, एक पाय देवामध्ये तर दुसरा पाय जगामध्ये. आम्ही चर्चमध्ये पण असतो पण आमचं मन अजून कुठं कुठं भटकत असतं. आम्ही वचन वाचत असतो पण आम्ही दुसराच विचार करत असतो. आम्ही प्रार्थना करत असतो पण आमच्या प्रार्थनेमध्ये येशू नसतो. जर जी पण गोष्ट तुम्ही करत आहात देवासाठी आणि त्याच्यामध्ये देवच नाही आहे, तर विसरून जा, तुम्ही ती देवासाठी नाही करत. कित्येक लोक चर्चमध्ये बसलेले असतात पण त्यांचं शरीर चर्चमध्ये, पण मन, हृदय कुठं कुठं पूर्ण जग भटकून येतं त्यांनाच माहिती असतं. वचनाकडे, प्रार्थनेकडे किंवा प्रियांनो जे काही तुम्ही करता त्याच्याकडे जर तुमचं लक्ष नाही, किंवा जसं मी म्हणते की ज्याच्यामध्ये देवच नाही आहे, देवासाठी तुम्ही करता. आणि जसं हे जे इस्रायली लोक होते ते मंदिराची पूजा करत होते, जेव्हा की त्यांच्या मंदिरात त्यांचा देव कधीच निघून गेला होता. मग तुम्ही जर मंदिरात देवच नाही आणि त्या मंदिराची पूजा करतात, तर ती जी पूजा आहे किंवा ती जी स्तुती आराधना आहे, ती अर्पण आहेत, जे काय आहे ते देवाकडे कसं पोहोचणार? एक सिंपल गोष्ट आज देव आम्हाला सांगत आहे, प्रियांनो, पहिली आणि सगळ्यात मोठी आज्ञा जर देवावर प्रेम करणं आहे आणि आम्ही तीच सोडून सगळं करत आहे, तर तुम्ही जे करता ते देवाच्या दृष्टीने शून्यच नाही परंतु पाप आहे. जर देव नाही आहे ज्या गोष्टीमध्ये आम्ही ज्या गोष्टी करतो, तर ते एक प्रकारचं पाप आहे. आणि म्हणून देवाने सांगितलंय की सगळ्यात मोठी आज्ञा आहे
प्रेम करा. मग मला सांगा प्रियांनो, एक गोष्ट नेहमी असं वाटायचं की देवा तुला प्रेम कर ही आज्ञा द्यायची काय गरज आहे? कारण आम्हाला असं सांगितलं गेलं की प्रेम होतं, प्रेम करावं नाही लागत है ना. असं एक डायलॉग आहे, प्रेम होता है प्रेम करना नहीं पडता है, बरोबर. मग कोणी कुणाला असं पिस्तूल लावून धमकावून घाबरवून कोणी कुणाला प्रेम करू शकत नाही. कारण प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की जी अंतःकरणापासून येते, ती आपोआप येते आणि ती करावी लागत नाही. ती दॅट इज एक प्रकारचं तो मनुष्याच्या अंतःकरणातून निघालेली ती भावनाच नाही आहे, तो पूर्ण मनुष्य आहे. आणि म्हणून बघा, प्रेमामध्ये पागल झालेला मनुष्य काहीही करायला तयार होतो. समजा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात अखंड बुडालेला आहे, तेव्हा आपल्याला कळतं की जो दुसरा व्यक्ती या व्यक्तीला करायला सांगतो तो हा सगळं ब्लाइंडली करतोय, भले चुकीचं का असे ना. आज प्रेमामध्ये पडलेल्या व्यक्तींकडे बघा, ते कितीतरी चुकीच्या गोष्टी अशा सहजपणे करतात, कारण दुसऱ्या व्यक्तीला त्यांना आनंदित करायचं असतं, त्यांना प्रसन्न करायचं असतं. तर प्रेम हे होतं, प्रेम केलं जात नाही. मग देवा तू असं कसं सांगू शकतो की मी तुला आज्ञा देतो की तू परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने, मनाने आणि जीवाने प्रेम कर? त्याच्या मागची गोष्ट ही आहे, त्याच्या मागचं गुपित हे आहे, किंवा त्याच्या मागचे एक मोठं सत्य हे आहे. परमेश्वराच्या प्रियांनो, ऐकून घ्या, देवप्रीती आहे. देवाने पहिलं प्रेम केलेलं आहे, देवाने प्रेम करून दाखवलेलं आहे. देवाने आम्हाला या जगामध्ये आणून पहिलं प्रेम दाखवलं, ते म्हणजे त्याचा आत्मा त्यांनी आम्हाला दिला. आणि जसं प्रत्येक गोष्टीची त्यांनी आमची काळजी घेतली आणि योग्य वेळी त्याने वचनाद्वारे आमची भेट घेऊन आम्हाला हे सांगितलं की येशू ख्रिस्ताने पित्याने या जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला, की जो त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश न हो, परंतु तो सार्वकालिकाचं जीवन पावं. याचा अर्थ असा आहे की देवाने ऑलरेडी त्याची जी प्रीती आमच्यावर आहे, तो आमच्यावर किती प्रेम करतो हे दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून देवाने मनुष्याची निर्मिती याचसाठी केली की जसे प्रेम परमेश्वर आमच्यावर करतो तसेच आम्ही त्याच्यावर करावे. प्रियांनो, जर आपण उत्पत्तीमध्ये जातो तर परमेश्वराने जेव्हा पहिला मनुष्य बनवला आदाम, त्या आदामासाठी त्याने ऑलरेडी काय बनवली? अदन वाटिका, बरोबर. मूल जन्मायला घालायच्या आधीच परमेश्वराने त्याचं खाण्यापिण्या राहण्याचा बंदोबस्त केला. त्या मुलाला परमेश्वराने आशीर्वाद दिला, आदामाला आशीर्वाद दिला, आदामाला अधिकार दिला, आदामाला परमेश्वराने आज्ञा दिली आणि आदामाबरोबर परमेश्वराची सहभागिता होती. याचा अर्थ होता की परमेश्वराने एक सुंदर कंप्लीट जीवन आदामाला दिलं आणि आदामाकडनं परमेश्वराची हीच अपेक्षा होती की बऱ्या आणि वाईटाचं फळ खाऊ नको, खाशील तर अवश्य मरशील. त्याच्या मागची भावना ही होती की आदामा, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यासाठी सगळं केलं, मी माझ्या आत्म्याने तुला बनवलं, मी तुला दररोज येऊन भेटत आहे, तुला कुठल्याही गोष्टीची वाण पडू नये म्हणून मी सगळ्या गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत. आता माझी अपेक्षा ही आहे की जसं प्रेम मी तुझ्यावर करतो तसंच प्रेम तू माझ्यावर कर, आणि ते प्रेम तू करतो याचं चिन्ह हे आहे की जी एकच आज्ञा मी तुला दिलेली आहे ती तू मोडू नको. कारण जे प्रेम करतात ते आज्ञेमध्ये चालतात, ते आज्ञा मोडत नाहीत. म्हणून आता सुद्धा परमेश्वर एक मोठी आणि पहिली आज्ञा देतो की माझ्यावर प्रेम कर. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही प्रेम करता तर आज्ञा मोडत नाही. लक्षात घ्या प्रियांनो. म्हणून आदामाला परमेश्वराने सांगितलं, बघा काय मोठं, आदामाने काय व्यभिचार केला नव्हता, आदामाने काय चोरी केली नव्हती, आदामाने काय शिवागाळी केली नव्हती, आदामाने काय मारामारी केली नव्हती, काय नव्हतं केलं. काय केलं होतं? फक्त देवाने सांगितलं तर बऱ्याने वाईटाचं फळ खाऊ नको, खाशील तर मरशील.
आणि इथे मरशीलचा अर्थ होता मृत्यू, आणि मृत्यूचा अर्थ होता परमेश्वरापासून वेगळं होणं. याचा अर्थ असा आहे की जर आज्ञा पाळू तर परमेश्वरामध्ये आणि परमेश्वराबरोबर राहू, पण आज्ञा पाळणार नाही तर मृत्यूमध्ये जगू. लक्षात घ्या, आम्ही जगू पण मरू. आम्ही जगत असू. आता पण लोक नरकामध्ये जिवंत आहेत, लक्षात घ्या. अधोलोकामध्ये जिवंत आहेत पण मरत आहेत. जे लोक स्वर्गलोकामध्ये आहेत ते जिवंत आहेत, पण ते ते जिवंत आहेत पण खरोखर जिवंत आहेत. किती लोक समजतात? आणि म्हणून जो व्यक्ती परमेश्वराच्या प्रेमाला जाणून परमेश्वरावर प्रेम करतो तो त्याच्या आज्ञेमध्ये चालतो. आणि म्हणून बरेचदा लोक परमेश्वरावर प्रेम का करू शकत नाहीत माहिती आहे? ज्या प्रेमाची परमेश्वराला अपेक्षा आहे तसं प्रेम परमेश्वरावर का नाही करू शकत? कारण ते परमेश्वराच्या प्रेमाला जाणत नाहीत. जेव्हा आम्हाला कळतं, बघा, ख्रिस्ती लोकांचा प्रॉब्लेम हा आहे, कारण ख्रिस्ती लोकांनी क्रुसाचं जे गुड फ्रायडेचे मेसेजेस 100 वेळा ऐकलेत. येशू ख्रिस्तानी काय काय केलं हे 100 वेळा ऐकलंय, आणि त्याच्यामुळे त्यांची हृदय निबर झाली आहेत, कठीण झाली आहेत, घट्ट झाली आहेत. त्यांच्यापर्यंत परमेश्वराचं प्रेम पोहोचू शकत नाही. मला सांगा, जर तुम्हाला तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीने येऊन जर मदत केली, त्याला तुम्ही आयुष्यभर विसरत नाही की नाही बाबा, त्यांनी मला माझ्या कठीण परिस्थितीमध्ये कोणी उभं नाही राहिलं, पण हा व्यक्ती राहिला उभा, म्हणून तुम्ही त्याला आयुष्यभर विसरत नाही. पण ज्या परमेश्वराने तुमच्यासाठी तुम्हाला पापातनं बाहेर काढून स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश व्हावा म्हणून स्वतःचा मुलगा त्या क्रुसावर दिला, आणि त्या ख्रिस्ताने स्वतःचं जीवन प्राण त्या क्रुसावर अर्पले, हे जे प्रेमाचं जे एक मोठं गुपित आहे ते आमच्या हृदयापर्यंत का नाही पोहोचत, आणि ते प्रेम आमच्या हृदयाला का कळत नाही? जे सर्वश्रेष्ठ प्रेम आहे, जे अगापे प्रेम आहे, ज्या प्रेमामध्ये आमच्याकडनं कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही आहे, जे प्रेमाने आमची पापं आम्ही करायच्या आधीच माफ केलेली आहेत, तर मग त्या प्रेमावर आम्ही प्रेम का नाही करू शकत? देव प्रीती आहे, तर मग त्या प्रीतीवर प्रीती का नाही करू शकत? कारण हे आहे, देवाचं प्रेम आमच्यापर्यंत अजून पोहोचलेलंच नाहीये. आणि म्हणून प्रियांनो, ज्या व्यक्तीला येशूचं प्रेम कळलं ना, तो म्हणतो मला मरावं जरी लागलं येशू ख्रिस्तासाठी तरी सुद्धा तयार आहे, कारण तो आधी माझ्यासाठी मेला, त्यांनी मरून दाखवलं. मग मी मेलो तरी मला फरक पडत नाही, कारण प्रेम असंच असतं. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वर मनुष्य जातीकडून कशाचीच अपेक्षा करत नाही. मोशेचा पंचग्रंथ, संदेष्टांची पुस्तकं, नवा करार आम्हाला हेच सांगतं, परमेश्वर आमच्यामध्ये आणि आमच्याबरोबर राहू इच्छितो. त्या देवाची, स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याची फक्त एकच अपेक्षा आणि एकच ध्येय आहे की त्याला आमच्यासारख्या त्याच्या पुत्रांबरोबर राहायचंय. आणि त्यासाठी त्याने ऑलरेडी सगळी बलिदानं, सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. खरोखर आज मानवजातीपर्यंत जर त्या पोहोचल्या तरच मानवजाती ज्या प्रेमाची येशूला आणि पित्याला अपेक्षा आहे ते प्रेम करू शकतो. दुसरी गोष्ट ही आहे, वचनं तर आम्हाला दिलेलीच आहेत, परंतु पवित्र आत्मा जो प्रेमाचा आत्मा आहे तो आमच्या हृदयामध्ये टाकलेला आहे. अगर त्या आत्म्याने जर आपण चालू तर तो आत्मा तुम्हाला पदोपदी हे सांगेल की परमेश्वर तुमच्यावर किती प्रेम करतो. पण आत्म्याने आणि वचनाने चालाल तरच परमेश्वराचे प्रेमापर्यंत पोहोचाल,
नाही तर जे काही तुम्ही कराल ते शून्य नाही, ते पाप आहे. आणि म्हणून त्याने त्याची प्रीती आम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले, चिन्ह चमत्कार केले, वचनं दिली, आपला एकुलता एक पुत्र दिला, पवित्र आत्मा दिला. आता अजून काय केलं पाहिजे परमेश्वरांनी तुम्हाला हे पटवून देण्यासाठी की परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. आणि म्हणून जसे देवाच्या जीवनात आम्हाला प्रथम स्थान आहे, तसे त्यालाही आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान पाहिजे. आणि याच्यामध्ये गैर काही नाही आहे, याच्यामध्ये परमेश्वर स्वार्थी बनत नाही आहे. अगर तो त्याच्या जीवनामध्ये आज आम्हाला प्रथम स्थान आहे, हे तो सांगतो की तुझा चेहरा मी माझ्या हातावर कोरलेला आहे, मी तुला डोळ्याच्या बुबळासारखं सांभाळत आहे, मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या प्रत्येक प्रार्थना, तुझ्या प्रत्येक गरजा उत्पन्न होण्यासाठीच मी पूर्ण करत आहे. परमेश्वराने आम्हाला प्रत्येक वेळी हे दाखवून दिलेलं आहे की तो आमच्यावर किती प्रेम करतो. आणि मग प्रियांनो, या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा आम्ही जर दुसऱ्यावर प्रेम करतो तर मग तो रागाचा परमेश्वर आहे. असं म्हटलेलं आहे की तो जळणारा परमेश्वर आहे, मतलब जलन रखनेवाला परमेश्वर आहे. मी कुणावर तरी खूप प्रेम करते आणि मी ज्याच्यावर प्रेम करते तो दुसऱ्यावर प्रेम करतो म्हटलं की मला जळायला होतं. आणि परमेश्वराला तसंच जळण होते. म्हणून जर आम्ही परमेश्वराला सोडून कुणाला प्रेम करतो तर मग आमचा न्याय, हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून तो चॉईस देत नाही तर आज्ञा देतो. काय करतो? त्याला माहिती आहे की जर आम्ही देवावर प्रेम केलं नाही तर मग आमचं सार्वकालिकाचं जीवन कुठं आहे? नरकामध्ये. म्हणून तो काय म्हणतो की तुम्हाला मी आज्ञाच देऊन ठेवतो, चॉईस देत नाही. करायचं तर करा, नाही करायचं तर नका करू, तुम्हाला मी चॉईस देतो नाही आहे. म्हणून तो सांगतो, आज्ञा देतो. कारण आज्ञा म्हणजे देवसुद्धा आपल्यासाठी एक प्लॅटफॉर्म करून ठेवतो की बघ, मी तुला आज्ञा दिली होती की पूर्ण मनाने, अंतकरणाने, जीवाने प्रेम कर, तू केलं नाही म्हणून तू आज नरकात आहेस. कारण तू ती आज्ञा मोडली. जर चॉईस दिली असती तर मग प्लस मायनस होतं, परंतु जेव्हा आज्ञा देतो त्याचा अर्थ असं आहे की आम्हाला त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्याच्या आज्ञेत चाललं पाहिजे. आणि मग प्रियांनो, दुसरी हे प्रेमाविषयी सांगतो आणि मग येशू ख्रिस्त अजून छोट्या आज्ञेविषयी त्या पुरुषांना सांगतो. आणि तो म्हणतो, ही मोठी पहिली आज्ञा आहे की देवावर पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने, जीवाने प्रीती करा. आणि हिच्यासारखी दुसरी एक ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर आपणासारखी प्रीती कर. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदिष्ट शास्त्र हे अवलंब आहे. आता येशू ख्रिस्त काय सांगतो? अजून एक आज्ञा आहे. आणि कुठली आहे ती? म्हणजे आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखं प्रेम कर. आणि मग लेवीय पुस्तकाच्या 19व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर म्हणतो की आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीती कर. आणि म्हणून प्रियांनो, जो देवावर प्रेम करतो तो त्याच्या निर्मितीवर पण प्रेम करेल. का सांगितलंय? कारण प्रत्येकामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे. प्रत्येक व्यक्ती जी अट्टल गुन्हेगार आहे, अट्टल दुष्ट आहे, एकदम वाईट आहे, त्या प्रत्येकामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे. तो प्रत्येक जण परमेश्वराचं प्रतिरूप आहे. आणि म्हणून परमेश्वर हे सांगतो की प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःसारखं प्रेम करणं तुम्हाला मी आज्ञा देतो. म्हणजे देवावर प्रेम करणार आणि शेजाऱ्याचा दुष्वास करणार किंवा शेजाऱ्याला नफरत करणार, शेजाऱ्याचा द्वेष करणार, हे चालणार नाही. जर तुम्ही देवावर प्रीती करता आणि जर देवाची प्रीती तुमच्यामध्ये आहे तर जसं परमेश्वर सगळ्यांवर एकसारखी प्रीती करतो तसंच तुम्ही सुद्धा सगळ्यांवर देवासारखीच प्रीती कराल. आणि म्हणून प्रियांनो, देव प्रीती आहे आणि म्हणून देव आम्हाला ही आज्ञा देतो की तुम्ही सुद्धा तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती करा. आणि तुम्ही देवावर प्रीती करता याचं एक
चिन्ह हे आहे की तुम्ही शेजाऱ्यावर त्याच्यासारखी प्रीती करता. आणि म्हणून 1 यूहन्ना 2:5 असं लिहिलेलं आहे, योहानकृत शुभवर्तमानाच्या पहिलं योहानकृत शुभवर्तमानाचं 2 अध्यायाचं 5वं वचन मध्ये लिहिलंय, जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. यावरून आपल्यास कळून येते की आपण त्याच्या ठायी आहो. जो कोणी देवाचं वचन पाळतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती आहे, बरोबर. आणि मग देवाचं दुसरी आज्ञा काय सांगते? शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि खरोखर आम्ही शेजाऱ्यावर प्रीती करतो तर देवाच्या आज्ञेत चालतो. कारण 1 यूहन्ना 4:4 अध्यायाच्या 7व्या वचनाप्रमाणे लिहिलंय, 7व्या वचनापासून लिहिलंय, प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करू, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मला आहे व देवाला ओळखतो. जो व्यक्ती एकमेकावर प्रेम करतो त्याच्यामध्येच देवाची प्रीती आहे आणि तोच देवाला ओळखतो. जर आम्ही एकमेकाचा द्वेष करतो, एकमेकाची मदत करत नाही, एकमेकाला उलटसुलट बोलतो, एकमेकाला खाली पाडून बघतो, एकमेकाला जे पण आहे आपण काय काय करतो ते आपल्यालाच माहिती आहे, आणि तसं करत असू तर देवाचं वचन सांगतं की तुमच्यामध्ये देवाची प्रीती नाही आहे. कारण प्रत्येकामध्ये जर देवाचा आत्मा आहे, प्रत्येकजण परमेश्वराचं प्रतिरूप आहे, तर प्रत्येकाला आपण जसं देव सगळ्यांवर प्रीती करतो तशी सगळ्यांवर आम्हाला प्रीती केली पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं राज्य या 2 आज्ञांवर अवलंबून आहे. देवाने आम्हाला त्याचे गौरव या प्रकारे करण्यासाठी बनवले आहे की मानव जातीची जी सगळ्यात, ज्याला आपण डीपेस्ट, सगळ्यात खोल अशी इच्छा आहे की कोणीतरी माझ्यावर प्रेम करावं आणि मी कुणावर तरी प्रेम करावं. सगळ्यात मोठी गरज मानव जातीची ही आहे, ती म्हणजे प्रेम. प्रेमासाठी माणूस इतका असुसलेला आहे की त्यालाही कळत नाही की तो कोणावर प्रेम करतोय आणि कुणाकडनं प्रेमाची अपेक्षा करतोय. आणि म्हणून देव तुमच्या प्रेमाची जी गरज आहे, जी महत्त्वपूर्णच नाही, जी पहिली गरज आहे ती म्हणजे प्रेम. तो परमेश्वर आमची गरज, आमची इच्छा अशा प्रकारे पूर्ण करतो की तो आमच्यावर पूर्ण आमच्यावर प्रीती करतो. आणि म्हणून जेव्हा परमेश्वराची प्रीती आम्ही जाणतो तेव्हा परमेश्वराची अपेक्षा ही असते की आपणही त्याच्यावर पूर्ण प्रीती करावी, प्रेम करावं. आणि प्रियानो, या प्रकारे पुरी व्हावी की देवाने प्रेम करावे, देवावर आम्ही प्रेम करावे आणि देवाने बनवलेल्या इतर व्यक्तींवर प्रेम करावे. तो एक सिंपल गोष्ट या वचनातनं ही आहे. देवाच्या प्रेमाला जाणल्यानंतर आम्ही देवावर प्रेम करावं पूर्ण मनाने, अंतकरणाने आणि जीवाने, आणि देवाने बनवलेल्या इतर व्यक्तींवरही देवाने जसं आमच्यावर प्रेम केलं तसं त्यांच्यावर करावं. एक सायकल आहे ही. देवाचं प्रेम आमच्यामध्ये, आमचं प्रेम देवावर आणि इतर व्यक्तींवर. मग जर प्रत्येक व्यक्ती असं प्रेम करायला लागली तर युद्ध होणार नाहीत, द्वेष होणार नाहीत, भांडणं होणार नाही, त्रागा होणार नाही. किती सुंदररित्या आपण एकमेकाबरोबर राहू आणि अनंत काळामध्ये, सार्वकालिकामध्ये परमेश्वराला अशाच व्यक्तींना तो घेऊन जाणार आहे जे देवावर आणि एकमेकावर प्रीती करतात. आणि म्हणून ही चाळण आहे. काय? परमेश्वर भुसा उडवून टाकणार आहे आणि दाणे एकत्र करणार आहे. गव्हाचे दाणे कोण आहेत? हे ते लोक आहेत जे देवावर आणि एकमेकावर प्रेम करतात. तेच लोक अनंत सार्वकालिकामध्ये देवाबरोबर असतील. कारण मग नवीन आकाश, नवीन पृथ्वी आणि नवी यरुशलेममध्ये कोण असेल माहिती आहे प्रियांनो? जे देवावर प्रीती करतील आणि जे एकमेकावर प्रीती करतील. आणि म्हणून नवीन यरुशलेमेमध्ये जे सार्वकालिकाचं जीवन आहे तिथे द्वेष, मत्सर, राग, भांडण यांना जागाच असणार नाही आहे. कारण सगळेच एकमेकावर प्रेम करणार आहेत. देव आमच्यावर, आम्ही देवावर आणि आम्ही एक दुसऱ्यावर. आणि म्हणून
नवीन यरुशलेमेमध्ये पुन्हा पाप येणार नाही. कारण आत्ताच देव अशा लोकांना एकत्र करत आहे किंवा अशा लोकांना घेऊन जाणार आहे जे देवाच्या या 2 आज्ञा पाळणार आहेत. आणि हे खूप मोठं गुपित आहे. हे आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने समजलंच पाहिजे की परमेश्वराने या 2 मुख्य आज्ञा का दिलेल्या आहे. कारण या 2 मुख्य आज्ञांवरच तुमचं सार्वकालिकाचं जीवन निर्भर आहे, अवलंबून आहे. आणि जो कोणी या 2 आज्ञा पाळेल तेच लोक परमेश्वराबरोबर उचलले जातील, येशू ख्रिस्ताबरोबर, आणि सार्वकालिकामध्ये त्याच्याबरोबर असतील. म्हणून प्रियांनो, देवाच्या वचनाशी खेळू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, वचनांना तोडून मोडून प्रचार करू नका, ऐकू नका. जे परमेश्वर येशू ख्रिस्तानी सांगितलं आहे शब्दशः त्याचा तसाच अर्थ घ्या आणि तसंच वागा. म्हणजे सार्वकालिकाचं आमचं जे आरक्षण आहे स्वर्गामध्ये ते तसंच राहील. आणि म्हणून आज खूप सुंदररित्या परमेश्वराने या वचनाद्वारे आमची भेट घेतलेली आहे. आणि एक खूप गुप्त गोष्ट जी आज कुणालाच माहीत नाही आहे ती आज आम्हाला सांगितलेली आहे. आणि जे कोणी या गोष्टीवर विचार करतील आणि त्याप्रमाणे वागतील, प्रियांनो, आमचं तारण आमच्यापासून कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. आमेन. धन्यवाद करतो प्रभू या वचनासाठी. खरोखर बाप्पा, आज तू आमची भेट घेतली आणि त्या व्यक्तींपर्यंत हे वचन पाठवलं ज्यांचा तू उद्धार करू इच्छितो, ज्यांना तू सार्वकालिकासाठी बोलवलेलं आहे. आणि प्रभू, आज खूप गहन गोष्ट तू आम्हाला सांगितली की परमेश्वरा, प्रेम इतकं इम्पॉर्टंट का आहे, इतकं जरुरी का आहे, इतकं गरजेचं का आहे. आणि परमेश्वर, आज तुझ्या वचनाने आम्ही तृप्त झालो म्हणून आम्ही तुझे आभार मानतो येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, आमेन.